उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मेडिकल तसेच इंजिनिअरिंग असे वेगवेगळे तब्बल 600 पेक्षा जास्त अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली। कार्यक्रमानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावरून बाहेर पडत असताना विद्यार्थी तरुणांनी त्यांना घेराव घातला। तसेच मुलींप्रमाणे सुद्धा आम्हाला सुद्धा शिक्षणाची मोफत सुविधा द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली। यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विद्यार्थ्यांची चर्चा करत याबाबत संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निरोप पोहोचवतो असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं। मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचं ऐकूनच घेतलं नाही असा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला। मुख्यमंत्री असल्यामुळे विषय असा होता की शिक्षण मंत्र्यांनी चंद्रकांत पाटील दादांनी सांगितलं की बुवा मुलींसाठी येत्या जूनपासून काही कोर्सेस फ्री राहणार आहेत बुवा। मग ह्या विषयावर मुलांनी काय करायचं बुवा, म्हणजे मुलांनी काय गुन्हा केला की बुवा मुलांना का म्हणजे जे शिकण्यात होतकरू आहेत, ज्यांची घरची परिस्थिती नाही पण ते शिकू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं किंवा बाकीचे पण की त्यांना काही जॉब भेटत नाही, काही भेटत नाही, त्यांनी काय करायचं याच्यावरती तर त्यांनी बी मुलांचं काही बघितलं पाहिजे बा। त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला। आम्ही म्हणजे मुलींचं करू नंतर मुलांचं करू म्हणे, पण मुलगी आहे ना ही शिकून कधी पण आहे ना तिचा संसारच करत असते किंवा मग करत असते तिचं काम पण, म्हणजे जॉब पण करते ती, पण सर्वात जास्त जबाबदारी या मुलांवरतीच असतात। फॅमिलीची सर्वात जबाबदारी मुलांना असते, पण आधी मुलांचा विचार करायला पाहिजे, त्याच्यानंतर मुलींचा विचार करायला पाहिजे। हे चंद्रकांत दादांनी आमचं म्हणणं माझं नाव मनोज कैलास पाटील आहे, मी अमरनेर सवलत देत आहे तर पण आम्हाला 50% तरी सवलत द्यायला पाहिजे। आता आम्ही मिनिमम मी स्वतः कमवतो, म्हणजे शनिवार रविवारी काम करतो, त्यांना कॉलेजची फी भरतो मी 30,000 फी आहे। तर मला जेव्हा टाइम मला मी फी भरली नव्हती ना, मी मला काय बोलले पूर्ण फी भरा त्या तुला ॲडमिशन कम बोल म्हणे, असं कोणत्या गोष्टी नाही। मुलीला तुम्ही सवलत देता, मुलांनी काय गुन्हा केला? प्लस त्याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिपसाठी एक मुद्दा आहे माझ्याकडे, तर तुम्ही स्कॉलरशिपला म्हणे गिवन अप बेनिफिट्स म्हणून असं एक मुद्दा उचलला आहे। तर मला सांगा मुलगा जर स्कॉलरशिप घ्यायला तयार आहे तर तो परत फी कशाला गिवन अप कशाला करेल ऑप्शन दो? मी माझ्याकडनं सुद्धा गुन्हा झाला की मी गिवन अप बेनिफिट्स म्हटलं झालं माझ्याकडनं। म्हणजे आता ते त्यांचं असं म्हणणं आहे की तू जे फी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तुला फी भेटणार नाही, ती गव्हर्नमेंटला परत जाईल म्हणे। पण मला सांगा मुलगा जर फॉर्म भरतोय तो फी स्कॉलरशिप गेला ना, तो कॅन्सल कशाला करेल तो फॉर्म? गिव्हचं ऑप्शन टाकायची गरज नव्हती त्याच्यामध्ये। आज जळगावच्या विद्यापीठामध्ये चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेली विद्यार्थिनीसाठी मोफत, तर तुम्ही आता याचं पुढचं पावलं काय असेल? विद्यार्थी आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही मुलीला पुणे सवलत देताय तर आम्हाला मिनिमम 50% सवलत द्या। आमच्या वर्गामध्ये फक्त 5 मुली आहे, बाकी 48 पाच मुलं आहे, बाकी 48 मुली आहे। तर त्यांनी सरकार पूर्ण फी माफ करू शकते, तर ॲटलिस्ट मुलांचं एवढं म्हणणं आहे की त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी केलं पाहिजे सर खरं तर। आणि स्कॉलरशिपचं तो मेन मॅटर आहे की स्कॉलरशिपला भरपूर असे केसेस झाले पण असं बाहेर कोणी आलं नाही स्कॉलरशिपमुळे। आकाश जाधव